नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवखाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज चालू झालेले आहेत। या योजनेच्या माध्यमातून मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याला 60,000 रुपये स्कॉलरशिप किंवा मदत म्हणून दिल्या जाते। याच्यासाठी कसा अर्ज करायचा आहे, विद्यार्थी कोण कोण पात्र राहणार आहे, हा अर्ज जो करणार आहोत आपण तो ऑफलाईन पद्धतीने करणार आहोत व तो अर्ज कुठे सबमिट करायचा आहे व मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला आज सांगणार आहे। संपूर्ण प्रोसेस जी राहणार आहे ती लाईव्ह राहणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेसला फॉलो करायचा आहे। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इथे बघू शकतात असा काही अर्जाचा नमुना आहे, पण मित्रांनो अर्ज भरल्यानंतर भरपूर अशी जी महत्त्वाची माहिती आहे ती पण मी सांगणार आहे। त्याच्यामुळे जो अर्ज आहे तो भरायचा आहे आणि जी अर्जानंतर माहिती सांगणार आहे ती पण तुम्हाला संपूर्ण माहिती बघायची आहे, कारण की थोडी पण चूक झाली नाही पाहिजे व तुम्ही या योजनेसाठी 100% पात्र राहिले पाहिजे। इथे बघू शकता मित्रांनो, जो अर्ज आहे काही अशा प्रकारचा आहे। इथे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे। फोटो लावल्यानंतर मित्रांनो आता इथं आवेदनपत्र भरण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे आणि नंतरच हा फॉर्म भरायचा आहे। आता आवेदनपत्र क्रमांक टाकायचा आहे, गुणवत्ता यादीतील क्रमांक टाकायचा आहे। आता ही कार्यालयाने भरायची माहिती आहे, एकूण गुण किती आहेत, मिळालेले गुण किती आहेत, टक्केवारी ही टाकायची आहे। त्याच्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण इथं ते मंडळाचं नाव येईल पुढे। आता इथं जी माहिती आहे ती तुम्ही वाचू शकतात। आता इथं जे स्थळ टाकायचं आहे, दिनांक टाकायचे आहे, अर्जदार स्वाक्षरी टाकायची आहे, इथं नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो अर्जदाराचे नाव, चालू मोबाईल नंबर आणि आधार जो नंबर असतो तो तुम्हाला इथे सविस्तर टाकून घ्यायचा आहे। आता हा जो अर्जाचा नमुना आहे, आता इथं बघू शकतात अर्जदार विद्यार्थीचे संपूर्ण नाव। आता इथं प्रथम आडनाव येणार आहे, नंतर स्वतःचे नाव येणार आहे, नंतर वडिलांचे नाव येणार आहे। आता वडिलांचे संपूर्ण नाव टाकताना पण पहिले आडनाव, नंतर स्वतःचे नाव, नंतर वडिलांचे नाव टाकून घ्यायचे आहेत। भरपूर ज्या मुली असतात, लग्न झालेलं असतं तर त्यांना विवाह असेल तर त्यांचं नाव टाकायचं आहे, जे नंतर लग्नानंतरचं नाव राहील ते, आणि पत्ता टाकायचा आहे। आईचं जे नाव आहे ते संपूर्ण टाकायचं आहे। तुमची कास्ट कॅटेगरी कोणती आहे ती टाकायची आहे। अर्जदाराचं मूळ राहण्याचं ठिकाण व पत्र व्यवहाराचा पत्ता हा पिनकोड सेट टाकायचा आहे। इथं घर क्रमांक, रस्ता, जवळची खूण, तुमच्या जवळपास काही खूण असेल, शाळा, मंदिर काही, नंतर गाव कोणतं आहे तुमचा, तालुका, जिल्हा आणि नंतर पिनकोड टाकायचा आहे। आता इथं उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी यांनी दिलेले रहिवासीचा दाखला आहे, त्याचा क्रमांक टाकायचा आहे, दिनांक टाकून घ्यायचे, कार्यालयाचे इथं नाव टाकायचे आहे। संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची, न चुकता भरायची आहे। आता इथं जो अर्जदार आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जर तुमचा फोन नंबर असेल तर तुम्ही तो पण टाकू शकतात। अर्जदार दिव्यांग आहे का किंवा नाही, असेल तर किती टक्के आहे ते इथं तुम्हाला मेन्शन करायचं आहे, नसेल तर तुम्हाला ही जी जागा आहे ती खाली सोडून द्यायची आहे। जातीचा दाखला तपशील, अर्जदाराने ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला काढला आहे त्या जिल्ह्याचे जी डिटेल आहे, ज्या जिल्ह्याचं नाव आहे ते इथं लिहायचं आहे। जसे की प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे, जारी केलेले दिनांक, म्हणजेच तुम्हाला जो कास्ट सर्टिफिकेट असतं ते कधी भेटलेलं आहे ते टाकायचं आहे, कास्ट कोणती आहे ती टाकायची, इथं गाव, तालुका, जिल्हा, इथं पिनकोड तुम्ही टाकू शकतात। आता अर्जदार आधार कार्डचा जो क्रमांक आहे तो टाकायचा आहे। जे अर्जदार आहेत त्यांचं आधार कार्ड असतं तर त्या आधार कार्डवरील जो पत्ता आहे तो व्यवस्थित जसाच्या तसा इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। आता इथे बघू शकता मित्रांनो बँकेचा तपशील द्यायचा आहे। इथं राष्ट्रीयकृत बँक पाहिजे तर त्या बँकेचं नाव टाकायचं आहे, शाखा कोणती ती टाकून घ्यायची आहे, खाते क्रमांक टाकायचा आहे, न चुकता एकदा क्रॉस चेक करायचं आहे, कारण की पैसे तुमच्या खात्यात पडणार असतात। IFSC कोड टाकायचा आहे। आता बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे किंवा नाही तर ते तुम्हाला इथं द्यायचं आहे। तर ऑनलाईन स्टेटस जे तुम्ही जर सेडिंग केलेलं असेल लगेच किंवा लिंक केलेलं असेल त्याची पावती काय असेल ते तुम्ही इथं जोडून देऊ शकता, आणि जर तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला इथं द्यायची काही गरज नाही। अशी काही माहिती तुम्हाला इथं भरायची आहे। त्याच्यानंतर थोडं खाली आल्यानंतर प्रवेशित महाविद्यालयाची माहिती भरायची आहे। आता ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आहे त्या महाविद्यालयाचं इथं नाव लिहायचं आहे, तो पत्ता लिहायचा आहे। आता महाविद्यालय आहेत त्या विद्यार्थ्यांना दिलेला प्रवेश नोंदणी क्रमांक असतो तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। आता प्रवेशित अभ्यासक्रमाची जी माहिती आहे ती द्यायची आहे। मित्रांनो, संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तर बघायची आहे। जर काही कळलं नाही तर व्हिडिओ पॉज करायचा आहे, परत बघून घ्यायचा आहे, आणि याच्यानंतर जी आणखी जी महत्त्वाची माहिती आहे ती पण मी सांगणार आहे, ती पण तुम्हाला बघणं अनिवार्य आहे, कारण की भरपूर अशा चुका होत असतात। तर त्या चुका होऊ नयेमुळे तुम्हाला हा व्हिडिओ एकदा वाटलंच तर तुम्ही डबल बघू शकता। आता अभ्यासक्रमाचे जे नाव आहे ते टाकायचं आहे। आता कोणत्या इयर, आता जर तुम्ही ग्रॅज्युएशनला असाल तुम्ही इथं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर टाकू शकतात। इथं प्रवेश दिनांक टाकायचे,
अभ्यासक्रमांचा जो कालावधी आहे किती वर्षाचा आहे, 2 काही वेळेस 3 वर्षाचा असतो, तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। आता इथं अभ्यासक्रम काय आहे, तर पदवी आहे का पदवीधर आहे का पदव्युत्तर आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। आधी इथं गुणांची टक्केवारी टाकायची आहे। आता तुम्हाला 10वी 12वी आणि पदवी तुम्ही जे पण शिक्षण झालेलं आहे तुम्ही इथं टाकू शकतात। इथं प्रवेश केलेले दिनांक टाकून घ्यायचे आहे, त्याच्यानंतर उत्तीर्ण झालेला वर्ष आणि महिना तो टाकायचा आहे। तुम्हाला जर तारीख माहीत नसली तरी चालेल, एकूण गुण किती होते, त्याच्यानंतर प्राप्त गुण किती आले आणि त्याच्यानंतर टक्केवारी काढून घ्यायची आहे। ही टक्केवारी तुम्ही ऑनलाईन पण काढू शकता, जर तुम्हाला माहित नसेल तर ही टक्केवारी काढून तुम्हाला इथं संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून द्यायची आहे। मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता, इथं टिप देण्यात आलेले आहे। गुणानुसार जर तुम्ही ग्रेड जर असेल तर त्यानुसार तुम्ही टक्केवारी देऊ शकतात आणि जे लागून असेल तर ते सोडून द्यायचं आहे। मित्रांनो तुम्हाला जातीचे प्रकार आहे मित्रांनो, तिथं होय किंवा नाही तुम्हाला इथं टिक करून घ्यायचं आहे। परत इथं घेतलेला असलेला त्याचा युजर ID क्रमांक तो तुम्हाला इथं द्यायचा आहे। आता इथं अर्जदाराची जी पालकाची माहिती आहे ती तुम्हाला इथं लिहायची आहे। तर इथं पालकाचे संपूर्ण नाव लिहायचे आहे, पालकाचे अर्जदाराशी नाते काय आहे ते लिहायचं आहे, पालकाचा जो व्यवसाय आहे तो तुम्हाला इथं द्यायचा आहे। परत जेथे व्यवसाय करीत असेल तेथे जायला जो पत्रव्यवहारचा पत्ता असतो तो तुम्हाला इथं टाकून द्यायचा आहे। तो पिन कोड पण तुम्हाला टाकणं अनिवार्य राहतं। पालकाच्या मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न किती आहे तुम्ही इथं उत्पन्न द्यायचं आहे आणि कोणत्या वर्षीचं, तर 2024-25चं जे उत्पन्न आहे ते तुम्हाला इथं लागणार आहे। ह्याच्यानंतर जर अर्ज करत असाल तर 25-26 असं तिथं मेन्शन करावं लागेल तुम्हाला। ही जी बाकीची माहिती आहे तुम्ही ती वाचून घेऊ शकतात आणि भरू शकतात। इथं स्थळ टाकायचं आहे, दिनांक टाकायचा आहे, जे अर्जदार आहे आणि त्यांची जे पालक आहेत त्यांची पालकाची स्वाक्षरी साक्षीदार आहे, त्यांचे साक्षीदार 2 लागणार आहेत, 2 जणांचे नावं आणि 2 जणांचे स्वाक्षरी तुम्हाला इथं घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो इथे बघू शकतात विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव टाकायचं आहे, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्थेचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे, त्याच्यासोबत पत्ता पण टाकायचा आहे। महाविद्यालयात कोणत्या विद्यापीठाचं आहे म्हणजे तुमचं जे युनिव्हर्सिटी असते त्याचं नाव तुम्हाला इथं लिहून द्यायचं आहे। अर्जदाराने आपल्या महाविद्यालयात कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे, तुमचं काय आर्ट्स कॉमर्स सायन्स असेल तर तुम्हाला इथं मेन्शन करून घ्यायचं आहे। ही माहिती बघू शकता मित्रांनो, ही जी माहिती आहे तुम्हाला वाचायची आहे, संपूर्ण भरायची आहे। इथं महाविद्यालयाचा पत्ता टाकायचा आहे। आता महाविद्यालय व्यवस्थापित प्रकार काय आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे, शासकीय आहे का खाजगी आहे ते टाकल्यानंतर इथं महाविद्यालयाचा स्कॉलरशिप युजर ID असतो तो तुम्हाला महाविद्यालयातून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर तो इथं टाकून घ्यायचा आहे। आता मित्रांनो आपण बघू शकता इथं 5 नंबरच्या पेजवरती आहोत। आता ही माहिती तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित भरून घ्यायची आहे। विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे, जो रजिस्ट्रेशनला तुमचा नोंदणी क्रमांक असतो तो टाकायचा आहे। आता इथं बघू शकतात विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबतची जी माहिती आहे ती द्यायची आहे, अभ्यासक्रमांचे नाव द्यायचे आहे, प्रवेशित वर्ष कोणते आहेत ते तुम्हाला इथं लिहायचं आहे। आता काही माहिती डबल आलेलं आहे फॉर्मवर, तरी पण तुम्हाला ती माहिती संपूर्ण भरायची आहे। प्रवेश दिनांक व प्रवेश वर्ष बघायचं आहे, अभ्यासक्रमाचा कालावधी काय आहे किती आहे तो टाकायचा आहे, व्यावसायिक बिगर व्यावसायिक हे पण द्यायचं आहे तुम्हाला, अनुदानित आहे अनुदानित आहे ते तो तुम्हाला लिहायचं आहे। अभ्यासक्रम आता पदवी आहे का पदव्युत्तर आहे तुम्हाला इथं त्याची माहिती देऊन टाकायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आता इयत्ता 12वी मध्ये किती गुण मिळाले, टक्के किती आहेत, पदवीचे गुण किती आहेत, टक्केवारी किती आहे तुम्हाला इथं लिहायचे आहे। अर्जदाराने आपल्या महाविद्यालयामार्फत आणखी कोणत्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेला आहे, जर केले असेल तर होईल लिहा, नसेल केले तर नाही लिहा। जर केलेला असेल तर त्याचा इथं जो नंबर असतो तो तुम्हाला नंबर टाकायचा आहे, जो तुम्हाला स्कॉलरशिप फॉर्म भरल्यानंतर एक नंबर भेटतो तर तो टोकन नंबर तुम्ही इथं देऊ शकतात। आता अर्जदार समजा पुढच्या वर्षामध्ये शिक्षण घेत असेल, याच्या पहिले जर दुसऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्या शिक्षण घेत असेल तर त्याची माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे। आता अर्जदार कोणत्या कोट्यामधून प्रवेश घेतला आहे, शासकीय कोट्यामधून घेतला आहे किंवा मॅनेजमेंट किंवा कॅपराऊंड नुसार तुम्हाला ही माहितीच असेल तर तुम्ही इथं लिहू शकतात। त्याच्यानंतर परत स्थळ टाकायचं आहे, दिनांक टाकायचे आहे, जे तुमचे मुख्याध्यापक प्राचार्य आहे यांची स्वाक्षरी आणि इथं जो शिक्का आहे तो तुमचा येत असतो। आता इथं बघू शकता मित्रांनो जे मूळ प्रमाणपत्र जोडू नये, आता इथं जे पहिलीच नोटिफिकेशन दिलेलं आहे किंवा तुम्हाला इथं टिप देण्यात आलेलं आहे, तुमची जी ओरिजिनल कागदपत्र आहे ते इथं जोडायचे नाही, तुम्हाला झेरॉक्सची प्रत द्यायची आहे। इथं बघू शकता जातीचा दाखला तुम्हाला होई किंवा नाही वरती लिहायचा आहे। आता भरपूर असे डॉक्युमेंट दिले आहेत, जसं जातीचा दाखला, रहिवासी, इथं फक्त तुम्हाला जे डॉक्युमेंट तुम्ही जोडता, आता ही जे सिरियल आहे सिक्वेन्स आहे या नंबरनुसार तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे ते जोडायचे आहे। आता पहिले म्हणलं तर तुम्हाला जातीचा दाखला, परत रहिवासी, परत आधार कार्डची प्रत, नंतर बँकेचं खात्याचं पासबुक, इथे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असतं ते तुम्हाला इथं जोडायचं आहे। दिव्यांग असेल तर तुम्हाला इथं होय नाही किंवा
असेल तर तुम्ही इथं जोडू शकतात। त्याच्यानंतर 12वीचं गुणपत्र, बोनाफाईड, नंतर वेळेत असेल तर पतीचा उत्पन्नाचा पुरावा लागेल, बँक खात्याशी जे आधार कार्ड लिंक आहे त्याची डिटेल तुम्हाला इथं लागणार आहे। विद्यार्थी कोणत्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला आहे किंवा नसेल घेतला तर त्याचं शपथपत्र तुम्हाला इथं जोडायचं आहे। स्थानिक रहिवासी नसल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं जोडायचं आहे। परत विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा तुम्हाला तिथे द्यायचा आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला खाजगी वसतिगृह असेल तर त्याचं भाडे क्रमांक जो करारनामा असतो तो किंवा लाईट बिल किंवा टॅक्स पावती त्यांनी तुम्ही देऊ शकतात। आता महाविद्यालयाचे उपस्थितीचे प्रमाणपत्र जोडायचे आहे, सत्र परीक्षा निकालाची प्रत जोडायची आहे। परत खाली आलं तर इतर आवश्यक कागदपत्रे जे आहेत ते तुम्हाला इथं जोडायचे आहे। जोडल्यानंतर मित्रांनो, संपूर्ण अर्ज परत एकदा रिपीट वाचायचा आहे, माहिती बघायची आहे। त्याच्यानंतर परत इथं अर्जदाराची स्वाक्षरी येणार आणि त्यांचं पूर्ण नाव इथे येणार। आता इथे बघू शकता RTGS साठी विद्यार्थ्यांनी भरून द्यायचा जो पत्राचा नमुना आहे तो जे संपूर्ण नाव आहे ते तुमचे जे खाते पासबुक असतं त्याच्यावरती जसं नाव आहे तसं तुम्हाला इथे भरायचं आहे। बँकेचं नाव टाकायचं आहे, शाखाचं जे ठिकाण आहे ते टाकायचं आहे, तुम्ही ॲड्रेस पण टाकू शकतात, सोबत बँक खाते क्रमांक टाकायचा आहे, IFSC कोड टाकायचा आहे, MICR कोड टाकायचा आहे। एकदा माहिती तुम्हाला क्रॉस चेक करायची आहे, बरोबरच भरायची आहे। जर चुकीची भरली तर तुमचा अर्ज पूर्ण बर्बाद होणार आहे आणि त्या योजनेसाठी तुम्ही पात्र राहणार नाही मित्रांनो। तर अशा काही प्रकारे अर्ज करायचा आहे आणि हीच पद्धत तुम्हाला वापरायची आहे। ही जर माहिती तुम्हाला कळली नसेल तर तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून परत एकदा विचारू शकतात व हा व्हिडिओ डबल तुम्ही रिपीट करून परत एकदा बघू शकतात। तर तुम्ही जर अशा प्रकारे अर्ज भरला तर तुमची जी प्रोसेस आहे अर्जाची 100% यशस्वी होणार आहे, 100%। तर मित्रांनो, अशी काही ही माहिती होती। आता जी मेन माहिती आहे, महत्त्वाची माहिती आहे ती आपण थोडक्यात बघणार आहोत। तर व्हिडिओ आणखी थोडा जास्त लांब होईल पण तुम्हाला तो नक्की बघायचा आहे। मित्रांनो, याच्यानंतर तुम्ही मला कमेंट करता की हा अर्ज कुठे सबमिट करायचा आहे हे मी पुढे सांगणार आहे। पण मित्रांनो, जे 60,000 रुपये भेटणार आहे ते तुम्हाला शैक्षणिक खर्चासाठी भेटणार आहे। म्हणजेच तुम्ही त्याच्यातून तुमची फी, पुस्तके, निवास जिथं तुम्ही राहतात तो खर्च, भोजनाचा खर्च भागवता येतो। त्याच्यामुळे हे जे पैसे आहे हे भेटत असतात। इतर कोणत्याही प्रकारे हे पैसे दुसऱ्या उपयोगासाठी तुम्हाला वापरता येणार नाही। आता इथं बघू शकता जो अर्जाचा नमुना आहे तो ऑफलाईन उपलब्ध आहे आणि विद्यार्थ्यांनी ही प्रिंट आउट काढायची आहे आणि तो अर्ज आहे तो पेनाने भरायचा आहे। एकूण जे अर्जाचे पान आहे ते 8 पान राहणार आहे। आता अर्ज कुठे सबमिट करायचा आहे हे तुम्ही कमेंट करता तर इथं सांगून देतो मी। अर्ज तुम्हाला संबंधित जिल्ह्याच्या इतर मागास बहुजन कल्याण मंडळामध्ये जमा करावा लागतो आणि हे जे मंडळ असतं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतं मित्रांनो। तर मित्रांनो, लवकरात तुम्हाला लवकर अर्ज करून घ्यायचे आहेत। ही काय आणखी सांगायची जी माहिती होती ती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तुम्ही सेम ही प्रोसेस करायची आहे आणि तुम्ही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। मित्रांनो, ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।